नमस्कार मंडळी, तुमचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण 2 कप पोहे आणि अर्धा कप गूळ यापासून आपण आरोग्यदायी आणि पौष्टिक असे आठवड्याभर टिकणारे लाडू ही रेसिपी तयार करणार आहोत. ही पौष्टिक रेसिपी तयार करण्यासाठी मी येथे 2 कप एवढे पोहे घेतलेत आणि आपण जे कांदा पोह्यांना वापरतो त्याच पोह्यांचा मी या ठिकाणी वापर केलेला आहे. तसेच त्यानंतर आपल्याला या ठिकाणी सुकं खोबऱ्याचा वापर करायचा आहे. यासाठी मी एक 70 ग्रॅम कवड भरेल एवढी खोबऱ्याची कवड घेतलेली आणि तसेच 2 कप पोहे म्हणजे वजनाने बघायला गेले तर 150 ग्रॅम एवढे पोहे भरलेले आणि जर गूळ बघायला गेलं तर ते 100 ग्रॅम एवढं गूळ भरलेलं. तर या ठिकाणी वजनी आणि कपाचे दोन्ही प्रमाण मी येथे सांगितलेले आहे. आता आपलं या ठिकाणी खोबरं किसून झालेलं आहे. आता हे दोन्ही साहित्य आपल्याला खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. तर आपण दोन्ही साहित्य कढईमध्ये छान असं खरपूस भाजून घेऊया. या ठिकाणी आपल्याला गॅसची फ्लेम ही मीडियम टू लो ठेवायची आहे. त्यामुळे भाजला जाणारा पदार्थ हा एकदम छान क्रिस्पी आणि कुरकुरीत असा भाजला जाईल. तसेच तोपर्यंत तुम्ही सांगा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही. जर सबस्क्राईब केलं असेल तर ठीकच आहे आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि तसेच बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका. म्हणजे असेच स्वादिष्ट, खमंग आणि चविष्ट रेसिपी तुम्ही नेहमी बघू शकाल. पोहे सतत भाजल्यानंतर आता ते आकसले गेलेले आहेत. आता थोडासा ब्राऊनसर रंग येईपर्यंत आपल्याला ते अजून थोडे भाजून घ्यायचे आहेत. म्हणजे काय हातात घेतल्यानंतर कुस्करले जातील एवढे आपल्याला ते भाजून घ्यायचे आहे. पण या ठिकाणी गॅसची फ्लेम अजिबात आपल्याला वाढवायची नाही आहे. मंद आचेवर आपल्याला हे पोहे छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत. एक 5 ते 7 मिनटं सतत भाजल्यानंतर आता पोहे आकसले गेलेले आहेत. तुम्ही इथे बघू शकता आणि आता आपले प्रॉपर असे पोहे भाजले गेलेले आहेत. आता मी हातामध्ये घेऊन थोडेसे कुस्करून बघते. पोहे हातात घेतल्यानंतर लगेचच कुस्करले जात आहेत आणि आता गाळल्यानंतर अजून छान क्रिस्पी होतील. फक्त 1 ते 2 मिनटं अजून पोहे छान खरपूस भाजून घेऊया आणि ते आपण प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत. आता पोहे प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत आणि थोडेसे बाजूला पसरवून ठेवते. म्हणजे काय आहे ते व्यवस्थित असे थंड होतील. आता या ठिकाणी आपल्याला सुकं खोबरंसुद्धा गोल्डन टू ब्राऊन रंग येईपर्यंत छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे. जेवढं आपण साहित्य खरपूस आणि मंद आचेवर भाजू ना तेवढी आपल्या लाडवांची चव ही दुपटीने वाढणार आहे. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला गॅसची फ्लेम ही अजिबात फास्ट करायची नाही आहे. ती लो फ्लेमवरच आपल्याला हा खोबरं आहे ते व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. तसेच हे लाडू अगदी कमी वेळामध्ये आणि कमी साहित्यामध्ये तयार होणारे आहेत. शिवाय एक लाडू खाल्ला आणि पाणी प्यायले ना की अगदी पोट भरल्यासारखं राहतं. तर सकाळी तुम्ही चहा वगैरे जर घेत नसाल आणि हा जरी एक लाडू खाल्ला ना तरी पण पोट आपलं छान असं भरलेलं राहतं. तर या ठिकाणी बोलता बोलता आपल्या खोबऱ्याला छान असा गोल्डन टू ब्राऊन रंग आलेला आहे. अजून 1 ते 2 मिनटं व्यवस्थित असं परतवून घेऊया म्हणजे खोबरं मिक्सरला छान बारीक असं होईल. तर या ठिकाणी 1 ते 2 मिनटं झालेली आहेत. आता खोबरं काढून घ्यायचं आहे आणि त्याच कढईमध्ये या ठिकाणी मी ड्रायफ्रूट न वापरता कलिंगड आणि टरबूजाच्या बिया वापरलेल्या आहेत. या बियासुद्धा आपल्याला छान अशा कढईमध्ये भाजून घ्यायचे आहेत. म्हणजे काय आहे त्यामध्ये जर असलेलं मॉइश्चर आहे ते सुद्धा निघून जाईल आणि लाडू टिकायला सुद्धा मदत होईल. तर या ठिकाणी तुम्ही बघितलं ना आपण अजिबात इथे तुपाचा वापर केला नाही आहे. नंतरच आपल्याला थोडं 1 ते 2 चमचे तुपाचा वापर होणार आहे. ते तो आपण पुढे बघूनच घेणार आहोत. बियांचा चटचट असा आवाज येईपर्यंत आपल्याला छान अशा भाजून घ्यायच्या आहेत. म्हणजे बिया या छान अशा भाजल्या जातील. बियांचा भाजल्याचा चटचट असा आवाज यायला लागला आहे. आता ह्या बियासुद्धा आपल्या एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहेत. आणि यानंतर आपण जे भाजून घेतलेले पोहे आहेत ते थंडसुद्धा झालेले आहेत आणि एकदम छान असे कुरकुरीतसुद्धा झाले आहेत. हाताने चुरल्यानंतर ते लगेचच चुरले जात आहेत. आता हे आपल्याला मिक्सरमधून बारीक असे वाटून घ्यायचे आहेत. म्हणजे काय त्याची बारीक अशी पावडर करून घ्यायची आहे. तर हे मी 2 स्टेपमध्ये ह्याची बारीक अशी पावडर करून घेणार आहे. सुरुवातीला मी अर्धे पोहे यामध्ये घालून घेतलेले आहेत आणि त्यानंतर पुन्हा अर्धे पोहे ह्यामध्ये घालून घेणार आहे. तर या ठिकाणी पहिल्या वेळची पावडर झालेली आहे. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता पोहे मंद आचेवर कुरकुरीत आणि क्रिस्पी भाजल्यामुळे एकदम छान अशी फाईन पावडर येथे आपल्या पोह्यांची झालेली आहे. ती आता एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि उरलेले जे पोहे आहेत ते सुद्धा मिक्सरला लावून घ्यायचे आहेत. तर ते सुद्धा आपण मिक्सरला बारीक असे वाटून घेऊया. तर या ठिकाणी दोन्ही वेळची आपल्या पोह्यांची छान अशी पावडर झालेली आहे. आता या ठिकाणी आपण भाजून घेतलेलं जे खोबरं आहे ते सुद्धा मिक्सरमधून बारीक असं वाटून घ्यायचं आहे. खोबरंसुद्धा खमंग भाजून घेतल्यामुळे आपले लाडू हे टिकण्यास मदत होते आणि त्याला खवट असा वास येत नाही. तर खोबऱ्याची सुद्धा बारीक अशी पावडर करून घेऊया. आता ही पावडरसुद्धा म्हणजेच आपलं हे जे वाटण आहे ते सुद्धा आपल्याला ह्या पोह्यांवर घालून घ्यायचं आहे. तर ते सुद्धा आपण पोह्यांवर घालून घेऊया आणि ते घातल्यानंतर या ठिकाणी अर्धा कप एवढं गूळ घ्यायचं आहे आणि हे गूळसुद्धा आपल्याला ह्या मिश्रणामध्ये घालून घ्यायचं आहे.
या ठिकाणी मी येथे साधंच गूळ वापरलेला आहे, चिकीचं गूळ अजिबात वापरायचं नाही आहे. तसेच अर्धा चमचा एवढी वेलची पावडर घालून घेतलेली आहे. वेलची पावडर आणि जायफळ पावडर हे दोन्हीसुद्धा मिक्स आहे, ते मी येथे अर्धा ते पाऊण चमचा एवढं घातलेलं आहे. आता हे सगळं आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. गुळाचा पदार्थ असला की त्यामध्ये थोडंसं जायफळ असेल तर आपल्या पदार्थाची चव ही दुपटीने वाढते. हे सर्व साहित्य पहिले आपण हाताने मिक्स करून घेतलेलं आहे. आता काय करायचं आहे, मिक्सरचं पुन्हा भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हे फिरवून घ्यायचं आहे. म्हणजे काय, आपले लाडू बांधताना अजिबात त्रास होणार नाही आणि वळायलासुद्धा खूप छान येतील. मी गूळ घेताना पहिले किसूनच घेतलेलं, म्हणजे काय आहे, ते बारीक वगैरे होताना लगेचच बारीक होईल. यासाठी गूळ आपल्याला किसून घ्यायचं आहे. पहिल्या वेळेचं लाडवांचं मिश्रण करून झालेलं आहे. आता पुन्हा आपण उरलेलं जे मिश्रण आहे ते सुद्धा मिक्सरमध्ये घालून घेणार आहोत. हे मिश्रणसुद्धा आपल्या पहिल्या मिश्रणासारखं बारीक करून घ्यायचं, ते सुद्धा आपण बारीक करून घेतलेलं आहे. दोन्ही वेळेचं मिश्रण आपलं करून झालेलं आहे. आपण ज्या कढईमध्ये साहित्य भाजले त्याच कढईमध्ये आपल्याला हे मिश्रण काढून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी आपल्याला गॅसचा अजिबात वापर करायचा नाही आहे. जे मिश्रण आहे ते कढईमध्ये घातलेलं आहे, त्यामुळे जास्त भांड्यांचा पसारासुद्धा होणार नाही आणि आपल्याला कढईमध्ये लाडू व्यवस्थित वळतासुद्धा येतील. आता या ठिकाणी आपण बघून घेऊया आपल्या लाडवांची बाइंडिंग आपल्याला कितपर्यंत व्यवस्थित येते. या ठिकाणी लाडवांची बांधणी अजून एवढे व्यवस्थित येत नाहीत, त्यासाठी आपल्याला 2 चमचे तुपाचा वापर करायचा आहे. त्याआधी आपण भाजून घेतलेल्या ज्या टरबूजाच्या बिया आहेत त्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत. टरबूजाच्या बिया किंवा ड्रायफ्रूट हे ऑप्शनल आहे, तुम्हाला जर घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता, नाहीतर तुमच्याकडे जे कोणते ड्रायफ्रूट असतील ते सुद्धा घातले तरी चालणार आहे. आता या ठिकाणी छान बाइंडिंग येण्यासाठी मी येथे 2 चमचे तूप घेतलेलं आहे आणि ते छान असं गरम करून घेतलेलं आहे. आता या मिश्रणावर हे घालून घेऊया आणि पहिले पळीच्या साहाय्याने हे सर्व साहित्य व्यवस्थित असं एकत्रित करून घेऊया. तसेच तुम्हाला गुळाचे प्रमाण कमी जास्त करायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही करू शकता. टरबूजाच्या बियांमध्ये मॅग्नेशियम, झिंक, लोह, प्रथिने यासारखे पोषक घटक असतात. त्यामुळे याचे नियमित सेवन केल्यामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढते, तसेच हृदयाचे आरोग्य सुधारते आणि रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते. तसेच केस आणि त्वचासुद्धा निरोगी राहते. आता तूप मिक्स केल्यानंतर आपल्या लाडूची बांधणी ही आपल्याला एकदम व्यवस्थित अशी येत आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता, एकदम प्रॉपर असा लाडू आपला वळता येत आहे. आणि जरी तुम्हाला असं वाटलं की आपल्याला जमत नाही तर या ठिकाणी थोडंसं तुपाचं प्रमाण किंवा गुळाचं प्रमाण वाढवलं तरी चालणार आहे. अशाच प्रकारे आपण आपले सर्व लाडू वळून घेऊया. घरी एखादा पाहुणा आला आणि आपल्याला जर काय गोडधोड करायचं असेल तर अगदी पटकन झटपट होणारी ही रेसिपी आहे. पाहुण्यांचं जेवण होईपर्यंत अगदी झटपट असे हे लाडूसुद्धा तयार होतात. शिवाय पौष्टिक आणि आरोग्यदायी सुद्धा आहेत. तर नक्कीच तुम्ही सुद्धा तुमच्या घरी अशा प्रकारे हे लाडू तयार करून बघा. अशाच प्रकारे आपण आपले सर्व लाडू वळून घेऊया. अगदी झटपट आणि पटकन आपले सर्व लाडू वळून झालेले आहेत. 2 कपामध्ये अगदी 15 लाडू येथे आपले तयार झालेले आहेत. चला तर आपण आपली डिश सर्व करून घेऊया. तर तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंटद्वारे कळवा. रेसिपी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा. तसेच तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्हसोबत आपली ही लिंक शेअर करायला अजिबात विसरू नका. पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन येऊया. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.